आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाबळेश्वर गोकर्णची कथा पाहणार आहोत। पौराणिक कथा अशी आहे की रावणाची आई समुद्रकिनारी दररोज शिवलिंग बनवून त्याची पूजा करत असे आणि दररोज ते शिवलिंग वाहून जात असे आणि रावण हे सर्व रोज पाहत असायचा। तर एक दिवस त्याने आईला विचारले की तू असं नेहमी का करत असतेस? तर त्याची आई बोलली की मेल्यानंतर मला कैलासमध्ये स्थान मिळेल। तर रावण बोलतो की तू महान रावणाची आई आहेस आणि तू या मातीचे लिंग बनवून त्यासमोर प्रार्थना करतेस, मी तुझ्यासाठी पूर्ण कैलासच घेऊन येतो। त्यानंतर रावण कैलास पर्वतावर जाऊन घोर तपस्या करू लागतो। ते पाहून नारायण खूप चिंताग्रस्त होतात आणि भगवान विष्णूला जाऊन सांगतात की तुम्ही काहीतरी करा जेणेकरून भगवान शिव रावणावरती प्रसन्न होणार नाहीत आणि कैलास पर्वत रावणाला मिळणार नाही। खूप वेळ तपस्या करूनही महादेव प्रसन्न न झाल्यामुळे रावण रागाने आपल्या हातांवरती कैलास पर्वत उठवतो आणि त्याला जोर जोरात हलवतो। त्यावर घाबरून माता पार्वती श्री शंकरांना विचारते की आज कैलास पर्वताला काय झालंय? त्यावर शिवजी बोलतात की माझा भक्त माझी तपस्या करतोय, त्यामुळे हे सर्व होतंय। त्यावेळी पार्वती बोलतात की कृपया हे सर्व थांबवा आणि सर्वांचं रक्षण करा। तर शिवजी आपल्या पायाचा अंगठा ठेवून कैलास पर्वताला पूर्वस्थितीत आणतात। तसेच यावेळी शिवजी रावणावरती प्रसन्न होतात आणि पार्वती समवेत रावणासमोर जातात। पण भगवान श्री महाविष्णूंच्या मायेमुळे रावण कैलास पर्वत मागायचा विसरून जातो आणि माता पार्वतीवरती मोहित होतो आणि भगवान शंकराकडे पार्वतीला मागतो। तर शंकर पार्वतीला देण्यास तयार होतात, परंतु रावणाला एक अट घालतात की तू पुढे पुढे चालायचंस आणि पार्वती तुझ्या मागे मागे येईल, परंतु तू लंकेमध्ये जाईपर्यंत मागे वळून पाहायचं नाही। जर तू मागे वळून पाहिलंस तर पार्वतींची त्या ठिकाणीच स्थापना होईल आणि हे संकट थांबवण्यासाठी पार्वती श्रीहरींकडे प्रार्थना करतात। तर श्रीहरी रावणाला थांबवण्यासाठी नारद मुनीला पाठवतात आणि श्रीहरींच्या आज्ञेने नारद मुनी रावणांसमोर जाऊन विचारतात की तू कुठल्या विद्रूप भयंकर स्त्रीला इथून घेऊन जातोय? त्यावर रावण बोलतो की ही विश्वसुंदरी पार्वती आहे। त्यावर नारायण हसत हसत बोलतात जरा मागे वळून बघ की तू कोणाला घेऊन जातोयस? त्यावेळी रावण मागे वळून पाहतो तर काय, माता पार्वतीने भद्रकालीचं रूप घेतलेलं असतं आणि त्या क्षणीच माता पार्वतींचं त्या ठिकाणी स्थापना होते आणि ती जागा म्हणजे गोकर्ण कस्था। आणि त्यावेळी नारद मुनी रावणाला सांगतात की खऱ्या पार्वतीने पाताळात मायासुराच्या मुख्याच्या घरी जन्म घेतलाय आणि तिचं नाव आहे मंदोदरी। तर हे कळल्यावर रावण पाताळात जातो आणि मायासुराबरोबर युद्ध करून त्याला हरवून त्याची मुलगी मंदोदरी बरोबर लग्न करतो आणि तिला घेऊन तो पुन्हा लंकेत जातो। हे पाहून रावणाची आई बोलते की लग्न केलंस ते तर ठीक आहे, पण ज्या कामासाठी तू गेला होतास ते काम तू केलंस की नाही? त्यावर रावण बोलतो की ते मी विसरलो। त्यावर रावणाची आई त्याला बोलते की तुला सर्व देवांनी भ्रमित केलंय आणि तू कैलासला या ठिकाणी आणायचं विसरून गेलास। पुढच्या वेळी जाशील तेव्हा तुझं काम करूनच लंकेत ये। यावेळी रावण परत जाऊन अजून कठोर तपस्या करायला लागतो। महादेवांना माहित होतं की तू काय मागणार आहे, त्यामुळेच महादेव प्रसन्न होत नाही, परंतु महादेव अजून कठीण तपस्या करून सुद्धा प्रकट होत नाही। हे पाहून रावण रागात येऊन एक एक करून आपलं शिर कापू लागतो आणि शिवजींना अर्पण करू लागतो। हे पाहून महादेव खूप चिंताग्रस्त होतात आणि न राहून शेवटी ते प्रकट होतात आणि रावणाला वर मागण्यास सांगतात। तर रावण बोलतो की मला माझ्या आईसाठी कैलास पर्वत हवाय जेणेकरून तिला कैलासमध्ये स्थान प्राप्त होईल। तर त्यावर शिवजी बोलतात की त्यासाठी कैलास पर्वत नेण्याची काही गरज नाही। यावर शिवजी आत्मलिंग काढून रावणाला देतात आणि बोलतात की हे साक्षात शिवच्या समान आहे आणि याची पूजा केल्यानंतर साक्षात देवाच्या शक्ती मिळतील आणि त्याचबरोबर त्याला सांगतात की लंकेत पोहोचेपर्यंत हे शिवलिंग खाली ठेवू नकोस, नाहीतर ते त्या ठिकाणीच स्थापित होईल। रावण आनंदी होऊन हे शिवलिंग लंकेत घेऊन जाऊ लागतो। देवांना हे सर्व कळल्यावरती ते खूप चिंताग्रस्त होतात आणि काय करायला हवं हे त्यांना सुचत नाही। शेवटी सर्व देव मिळून नारायणाला गणपतीकडे पाठवतात आणि गणपती बाप्पा मदत करण्यासाठी तयार होतात। त्यानंतर रावण आत्मलिंग घेऊन गोकर्णपर्यंत पोहोचतो आणि सर्व ठरवल्याप्रमाणे गणपती बाप्पा एका लहान गुराख्याच्या मुलाचं रूप घेऊन रावणासमोर येतात। त्यानंतर भगवान श्री विष्णू आपलं सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून ठेवतात। तर रावणाला वाटतं की संध्याकाळ झाली। रावण हा ब्राह्मण असल्यामुळे सायंकाळचं स्नान करून तो नेहमी पूजा करत असे। तर समुद्रात संध्या स्नान करण्यासाठी रावण जात असताना रावणाला समोर लहान मुलाच्या रूपात असलेले गणपती बाप्पा दिसतात। तर रावण बाप्पाला सांगतो की मी समुद्रात आंघोळ करण्यासाठी जातोय, तर तोपर्यंत हे आत्मलिंग तू तुझ्याकडे सांभाळून ठेव। गणपती बाप्पा बोलतात की हा आत्मलिंग खूप जड आहे, मी जास्त वेळ धरून ठेवू शकत नाही, त्यामुळे मी तुला फक्त 3 वेळा हाक मारेन, जर तू नाही आलात तर मी हे शिवलिंग खाली ठेवून देईन। रावण ठीक आहे बोलून संध्या स्नान करण्यासाठी समुद्रात जातो आणि त्याच वेळी गणपती बाप्पा रावणाला पटापट 3 वेळा हाक मारतात आणि रावण लवकर न आल्यामुळे शिवलिंग जमिनीवर ठेवून देतात। ते पाहून रागात रावण त्या लहान मुलाजवळ येतो आणि त्याला मारायला लागतो आणि त्याच वेळी त्या मुलाच्या डोक्याला दुखापत होते, म्हणजे बाप्पाच्या डोक्याला दुखापत होते। गोकर्णमधल्या गणपती बाप्पाच्या डोक्यावरती म्हणजे त्या मूर्तीच्या डोक्यावरती जो खड्डा आहे तो या कारणामुळेच। तर रावणाला खूप राग येतो, त्याचं स्वतःवरचं संतुलन बिघडतं आणि त्यात रागात तो आत्मलिंगाजवळ जातो आणि ते उठवण्याचा प्रयत्न करू लागतो, परंतु खूप ताकद लावून सुद्धा ते आत्मलिंग उठत नाही। पण खूप ताकद लावल्यामुळे त्या शिवलिंगाचा आकार गायीच्या कानाप्रमाणे होतो, त्यामुळेच ह्या जागेला गोकर्ण असं बोलतात। गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान। रावणाकडून खूप प्रयत्न करून खूप शक्ती लावून सुद्धा हे आत्मलिंग उचललं गेलं नाही, म्हणून या लिंगाला महाबळेश्वर गोकर्ण सुद्धा बोललं जातं। आणि पुढे रावणाला ते आत्मलिंग काढता येत नाही, म्हणून रावण ते आत्मलिंग अस्ताव्यस्त करू लागतो आणि यामुळेच त्या आत्मलिंगाचे काही भाग होतात आणि हे भाग वेगवेगळ्या जागी जाऊन पडतात आणि एकूण 5 वेगवेगळी लिंग स्थापित होतात। पहिलं गोकर्ण महाबळेश्वर मुख्य लिंग, दुसरं सज्जेश्वर स्थान, तिसरं धारेश्वर, चौथं गुमयांतेश्वर आणि 5वं मुर्डेश्वर आणि शेवटी सर्व देवदेवता पार्वती महादेव या जागी येतात आणि या भागांना पंचक्षेत्र नाव देतात। असं बोललं जातं की या ठिकाणी शिवजींचं वास्तव्य आहे, त्यामुळेच पुराणात सांगितले आहे की माणसाने एकदा तरी गोकर्ण महाबळेश्वरला यावं।